निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावात पारंपरिक भात शेतीला सुरुवात झाली असून या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे चौकुळ गावातून वाहणाऱ्या सर्व नदीपात्रात ही वांगणी शेती केली जाते. अशा प्रकारे नदीपात्रात शेती करण्याचे हे एकमेव गाव असेल. गणेश चतुर्थीनंतर ज्यावेळी नदीतील पाणी कमी होते त्यावेळी नदीपात्रात बांध घालून मोठमोठे वाफे तयार केले जातात. त्यानंतर रेड्यांचे औत बांधून ही शेतीची मशागत केली जाते. शेतीमध्ये आता अनेक प्रकारचे यांत्रिकीकरणाचा वापर केला जात असला तरी या ठिकाणी ही यंत्रे कुचकामी ठरतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने रेड्यांचा वापर केला त्या ठिकाणी भात शेतीसाठी बियाणे देखील पारंपरिक सोरटी जातीचे वापरले जाते. संकरित बियाणे या शेतीमध्ये उगवत नाहीत. नदीपात्रातील ही शेती बघण्यासाठी अनेक पर्यटक देखील या गावात हजेरी लावतात. त्रिविक्रम सावंत, कोकणला ब्रेकिंग, चौकुळ सावंतवाडी. माझे नाव राजेंद्र विठ्ठल परब, राहणार नेनेवाडी. ही आम्ही पारंपरिक शेती आहे आमची. ती पहिले चतुर्थीला दूध वगैरे घालतो. मग पहिली मोडणी करतो ह्याची वांगणाची. त्याच्यानंतर दुसऱ्या टायमाला दुडणी करतो. दुडणी झाल्यानंतर किडणी करून चौथ्या टायमाला आम्ही पेरणी करतो. 4 वेळा दूध धरतो. मी 4 वेळा चौथ्या वेळी पेरते वेळी गुट्यानी वगैरे हे करतो ना, गुटा मारतो. गुटा मारून त्याच्यावरती मग नितळ करून जमीन झाल्यानंतर मग भात पेरणी करतो. भात केल्यानंतर 2 फूट जरी पाणी असलं तरी आमच्याकडे भात पांढरी सुरटी आहे ती उगून वर येते.